व्हिडिओमध्ये तुम्ही जे पदार्थ बघत आहात ना, हे पदार्थ उपवासाला चालतात. हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. ही आहे माझी उपवासाची थाली, ज्यामध्ये आहे पुरी, नंतर साबुदाणा वडा आणि वेगळ्या प्रकारचे असे हे फराळी पॅटीस. तर अशी ही उपवासाची थाली तुम्ही खाल्ली ना, तर हे खाल्ल्यावर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही. तर असे हे उपवासाचे पदार्थ कसे बनवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश. तर सर्वप्रथम इथे मी साबुदाणा भिजत ठेवणार आहे. ह्यासाठी मी एका स्वच्छ बाउलमध्ये 1 कप साबुदाणा घेतला आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी घेतलं आहे. म्हणजे 1 कप साबुदाणा असेल तर त्यासाठी 1 कप पाणी घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही साबुदाणे भिजत घातले ना, तर तुमचे साबुदाणे छान असे उमळले जातील. तसेच ते जास्त चिकट किंवा कच्चे देखील राहणार नाही आणि सोबतच ते एकदम फुलून मोठे देखील होतील. आता हे साबुदाणे स्वच्छ पाण्यामधून धुवून घ्यायचे आहेत. हे तोवर धुवायचे आहेत जोपर्यंत सफेद पाणी पूर्णपणे निघून जात नाही. आणि ह्या साबुदाण्यामधलं सगळं सफेद पाणी निघून गेलेलं आहे. आता हा साबुदाणा 5 ते 6 तासांसाठी छान असं भिजत ठेवायचा आहे. तुम्ही झाकण ठेवून देखील भिजत ठेवू शकता किंवा झाकण न ठेवता देखील भिजत ठेवू शकता. तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 5 आणि मी इथे रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केलेली आहे. तर आज रात्रीच्या जेवणासाठी मी फराळी पॅटीस, राजगिराची पुरी आणि साबुदाण्याचे वडे करणार आहे. तर सर्वप्रथम इथे मी फराळी पॅटीस करून घेणार आहे. फराळी पॅटीस करण्यासाठी इथे मी 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे बटाटे नवीन नसावे, कारण जर नवीन बटाटे असतील ना, तर किसताना ते खूप जास्त असे चिकट होतात. म्हणून शक्यतो जुने बटाटेच वापरावे. हे फराळी पॅटीस इतके छान लागतात ना, की उपवास न करणारे सुद्धा आवडीने खातील. तसेच हे फराळी पॅटीस तुम्ही नुसतेच उपवासाला नव्हे तर इतर केव्हाही करून खाऊ शकतात, कारण हे अगदी सोपे आहेत आणि घरी उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासूनच बनले जातात. आता एक एक करून मी सगळे बटाटे किसणीने किसून घेणार आहे. ह्या ठिकाणी मी मोठा होल असलेल्या किसणीच्या बाजूनेच किसून घेत आहे. सगळे बटाटे किसून झालेले आहेत. आता सुरुवातीला इथे मी 3 चमचे अरोरोट पावडर टाकत आहे आणि अरोरोट पावडर टाकून झाल्यावर हे छान असं मळून घ्यायचं आहे. मळत असताना तुम्हाला जर हे जास्त चिकट वाटलं तर तुम्ही थोडी थोडी करून ह्यामध्ये अरोरोट पावडर टाकून मळून घेऊ शकता. हे आवरण हाताला चिकटणं बंद होईल तेव्हा समजायचं की आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे. तोपर्यंत आपल्याला हे मळूनच घ्यायचं आहे अरोरोट पावडर टाकून. साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात हे छान असं मळून घ्यायला. हे पीठ मळणं पूर्णपणे बटाट्यांवर अवलंबून असतं. म्हणजे जर बटाटे जास्त चिकट असेल तर आपल्याला अरोरोट पावडर टाकून जास्त वेळ हे पीठ मळून घ्यावं लागतं आणि तेच जर बटाटे व्यवस्थित असतील, कमी चिकट असतील, तर हे पटकन असं मळून घेतलं जातं. मला हे पीठ मळायला साधारण 5 ते 7 मिनिटं लागली. तुम्हाला कमी किंवा जास्त वेळ देखील लागू शकतो. हे पीठ जे आहे ते आपल्या कणिकच्या पिठासारखं मळून घ्यायचं आहे. साधारण थोडंसं असं घट्टसर मळून घ्यायचं. पीठ मळत असताना जर तुम्हाला जास्तच चिकट हे पीठ वाटू लागलं ना, तर तुम्ही हातावर थोडंसं असं तूप लावून हे मळून घेऊ शकतात. तुपामुळे हे पीठ छान आणि लवकर मळलं जाईल. इथे मळत असताना मला आणखी 2 चमचे अरोरोट पावडर टाकावी लागली. म्हणजे टोटल इथे मी 5 चमचे अरोरोट पावडर 5 बटाट्यांसाठी वापरलेली आहे. आणि छानपैकी हे आता मी परत मळून घेत आहे, जेणेकरून पूर्ण अरोरोट पावडर ही सगळ्या बटाट्यांना व्यवस्थित लागली जाईल. साधारण 8 ते 10 मिनिटांनी हे पीठ छान असं मळून झालेलं आहे. मग ह्यामध्ये मी चवीनुसार सैंधव मीठ टाकलं आणि आपल्या ह्या आवरणाला थोडंसं असं तिखटपणा येण्यासाठी इथे मी 1 चमचा अद्रक आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. तुम्ही हे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे सगळं व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे. आणि इथे आपला हा बटाट्याचा गोळा छान असा मळून झालेला आहे. आता हा 5 ते 7 मिनिटांसाठी छान झाकून ठेवून द्यायचा आहे. आता ह्या पॅटीससाठी मी स्टफिंग करून घेणार आहे. तर स्टफिंग करण्यासाठी सर्वप्रथम इथे मी एक स्वच्छ धुतलेला बाउल घेतलेला आहे.
आता इथे मी 10 ते 15 काजू घेतलेले आहेत. हे अख्खे काजू आहेत आणि इथे मी साधारण 10 ते 15च काजू घेत आहे. तर तुम्ही सुद्धा तेवढेच घ्या, कारण आपलं जी सारणसाठी आपलं आवरण आहे त्यानुसार हे इतके काजू पुरेसे आहेत. आणि सोबतच मग इथे मी 1 मुठ्ठी मनुके घेतलेले आहेत. आता एक एक करून मी हे मनुके कापून घेणार आहे. साधारण दाताखाली लागतील एवढेच बारीक असे हे मनुके कापून घ्यायचे आहेत. जास्त जाड ठेवले ना तर ते तळताना बाहेर फुटून येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून जास्त जाड किंवा मोठे न ठेवता मध्यम आकाराचेच हे मनुके कापून घ्यायचे आहेत. मनुके कापून झाल्यावर काजू देखील तशाच प्रकारे कापून घ्यायचे आहेत. ज्यांना काजू मनुके जास्त आवडतात ते ह्यामध्ये थोडे जास्त काजू मनुके टाकून घेऊ शकतात. आता हे कापलेले काजू आणि मनुके बाउलमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये साधारण 5 ते 6 चमचे ओलं नारळ किसून टाकायचं आहे. त्यानंतर आता ह्यामध्ये साधारण पाव चमचा अद्रक मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून थोडी जास्त अशी अद्रक मिरचीची पेस्ट टाकू शकता. इथे मी पाव चमचा अद्रक मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये अद्रक आणि मिरचीचं पेस्टचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर मग मी ह्यामध्ये 2 चमचे मिक्सरमधून बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकत आहे. इथे मी हे शेंगदाणे छान असे मंद आचेवर भाजून थंड करून मिक्सरला त्याची पूड करून घेतलेली आहे. तर असं हे शेंगदाण्याचं कूट तुम्ही एकदाच 10 ते 15 दिवसांसाठी बनवून ठेवू शकता. ते फ्रीजमध्ये देखील ठेवायची गरज नाही. फक्त हे एअरटाईट कंटेनरमध्ये छान असं ठेवून द्यायचं आहे आणि झाकण घट्ट बंद करून घ्यायचं, नाहीतर ते खराब होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे शेंगदाणे भाजून घेतो तेव्हा ते पूर्णपणे थंड करून मगच मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. जर ते गरम असतानाच मिक्सरला वाटून घेतले तर ह्यामुळे आपला हा दाण्याचा कूट खराब होऊ शकतो. आणि आता मी हे सगळं छान असं मिक्स करून घेत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या दाण्याच्या कूटला पाणी लागता कामा नये. जर ह्यामध्ये पाणीचे थेंब पडला तर हे दाण्याचं कूट बुरशी लागून खराब होऊ शकतं. आता आपण उपवासाची पुरी करणार आहोत. तर ह्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा किसून घेत आहे. आता ह्या किसलेल्या बटाट्यामध्ये अर्धा चमचा अद्रक मिरचीची पेस्ट टाकायची आहे. तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. मग ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 कप एवढं असं राजगिऱ्याचं पीठ टाकायचं आहे. गरज वाटल्यास तुम्ही ह्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकून मळून घेऊ शकता. पण बटाटा ओला असतो त्यामुळे ह्यामध्येच आपल्याला पीठ मळता येतं. वेगळं असं पाणी टाकायची आवश्यकता नसते. साधारण अर्धा ते 1 मिनिटाच्या आतच आपलं हे पीठ छान असं मळलं जातं. त्यानंतर आता पोळपाटावर थोडंसं असं राजगिऱ्याचं पीठ पसरवून घेतलेलं आहे, जेणेकरून लाटत असताना पुऱ्या ह्याला चिकटल्या जाणार नाही. तर इथे मी छोटासा गोळा घेऊन पुरी लाटून घेत आहे. पुरी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पुरी जास्त अशी पातळ लाटायची नाही आहे, नाहीतर ती तेलात सोडल्यावर जास्त तेल खेचून घेते. तसेच जास्त अशी जाड देखील ठेवायची नाही आहे. मध्यमच अशी पुरी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून ती तेलात सोडल्यावर छान अशी टम्म फुलली जाते. आता पुरी तळण्यासाठी तेल छान असं गरम झालेलं आहे आणि एक एक करून मी आता पुऱ्या तळून घेत आहे. आणि अशा प्रकारे आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. ह्या पुऱ्या मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. ह्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत देखील खाऊ शकता. तर अशा ह्या पुऱ्या झटपट बनतात आणि खायला खरंच खूप रुचकर लागतात. कणिकपासून बनवलेल्या पुऱ्यांना फार अशी चव नसते, कारण त्यामध्ये आपण जास्त काही टाकत नाही, फक्त तेल, मीठ आणि कणकाचं पीठ असतं. पण इथे आपण ह्या पुऱ्या ज्या बनवल्या आहेत त्यामध्ये आपण किसलेला बटाटा, अद्रक मिरचीची पेस्ट टाकली आहे आणि सोबतच राजगिऱ्याचं पीठ टाकलं आहे. आणि राजगिऱ्याच्या पिठाला वेगळीच अशी चव येते, त्यामुळे ह्या पुऱ्या खायला खरंच खूप छान रुचकर होतात. तर अशा ह्या पुऱ्या तुम्ही एकदा बनवून नक्की ट्राय करा. मला खात्री आहे की तुम्ही एकदा ह्या पुऱ्या बनवल्यात ना तर तुम्ही कणकाच्या पुऱ्या बनवायचं विसरून जाल.
तर अशा ह्या पुऱ्या तुम्ही उपवासाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही दिवशी बनवू शकता आणि ह्या पुऱ्या आहे ना तुम्हाला मी सांगते ग्रेव्हीची भाजी म्हणा किंवा कुर्माच्या भाजीसोबत खायला खरंच खूप छान टेस्टी लागतात. आता आपण साबुदाण्याचा वडा करून घेणार आहोत. त्यासाठी मी सर्वप्रथम 1 वाटी साबुदाणा आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून 5 ते 6 तासांसाठी हा साबुदाणा भिजत ठेवला होता. मग त्यानंतर आता ह्यामध्ये अर्धा बटाटा कुस्करून टाकायचा आहे. हा बटाटा मी उकडून घेतला आहे. मग ह्यामध्ये अर्धा चमचा अद्रक मिरचीची पेस्ट टाकून 3 चमचे दाण्याचं कूट टाकून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि मीठ टाकून झाल्यावर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मीठ सगळीकडे असं व्यवस्थित लागलं जाईल. त्यानंतर लिंबा एवढा गोळा घेऊन त्याला साबुदाण्याच्या वड्याचा आकार द्यायचा आहे. हे वडे जास्त असे पातळ करायचे नाही, थोडेसे असे जाडच ठेवायचे आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता की सगळ्या वड्यांना आकार देऊन झालेला आहे. वड्यांना आकार देत असतानाच इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झाल्यावर इथे मी एक एक करून असे वडे तेलामध्ये सोडले आहेत आणि हे वडे छानपैकी असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. आता ह्या वड्यांचा तुम्हाला मी आवाज ऐकून दाखवते. पाहिले किती छान असे वडे कुरकुरीत झाले आहेत. आता हे वडे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर असे हे वडे दह्यासोबत खायला खरंच खूप छान लागतात.